हे जगणे आनंदाचे प्रवचन 8 भाग 2 अस्तित्वाशी एकत्वाची अनुभूती. स्पेक्टविषयी डॉक्टर आमीनच्या पुस्तकाबद्दल सांगितलं. तोही पाश्चात्य डॉक्टरच आहे. त्याला मेडिटेशन आणि शांती अशा सगळ्याचा बोध नाही. तो असं समजतो की या मेंदूमध्ये जे काही घडतं ते ठाकठीक करू म्हणजे मनुष्य अगदी एकदम सुखी होईल, आनंदी होईल. त्याच्या हे लक्षात येत नाही की मेंदू रात्रीच्या गाढ झोपेमध्ये शांत होतो तरी आनंद नावाची गोष्ट येत नाही. सकाळी उठल्यानंतर आपल्या लक्षात येतं की रात्री गाढ झोप लागली. प्रत्यक्ष झोपेच्या वेळेला आपण जागे नसतो. कोणत्या अर्थाने? आनंदाची अनुभूती घेण्याच्या भूमिकेतून आपण जागे नसतो. आपण इथे जे काही शिकत आहोत त्याला तुम्ही योग म्हणा, अध्यात्म म्हणा, विपश्यना म्हणा, नाव काहीही द्या. जागृत अवस्थेमध्ये ही 5ही इंद्रिय काम करत नाही, मन काम करत नाही. झोपेमध्ये जसे एकरूप असतो तसे सगळे मिटून जातो. अशा अभेद अवस्थेमध्ये जागृत राहून अस्तित्वाशी एकत्वाची अनुभूती येणं हा आयाम, ही कला, ही विद्या आपल्याला शिकायची आहे. ऐहिक आनंदाचा निषेध नाही. आपल्याला चांगल्या वस्तू पाहिजेत, खायला चांगलं अन्न पाहिजे, घालायला चांगले कपडे पाहिजेत, मोटार चालवायला चांगले रस्ते पाहिजेत, चांगल्या शाळा कॉलेजेस पाहिजेत. प्रत्येक इंद्रियाला उत्तेजित करणाऱ्या अशा नाना तऱ्हेच्या वस्तू पाहिजेत. नुसत्या मनाच्या शांतीने हे सगळं मिळणार नाही. तेव्हा बाह्य जगतामध्ये म्हणजे 5 इंद्रियांच्या माध्यमातून जे आपल्याला दिसतं, अनुभवतं, जाणवतं ते बाह्य जगत. मानवी समाजामध्ये एकमेकांशी मिळून राहताना 5ही इंद्रियांचा, ज्ञानाचा, त्या इंद्रियांच्या विषयाचा, विशेष ज्ञानाचा उपयोग करून उत्तम व्यवस्था निर्माण करायलाच पाहिजे. एक्सपर्टाईजचा, प्रावीण्याचा कुठेही निषेध नाही. आम्ही जे हे शिबिर घेतो यामध्ये हा मुद्दा तुम्हाला मुद्दाम पटवून द्यायचा आहे की ऐहिक जीवनाचा, सांसारिक जीवनाचा, सुखसोयींचा, सुविधांचा अजिबात निषेध नाही. आम्ही आरामात राहतोय, पण हे सगळं जरी काढून घेतलं तरी आतमधला आराम जरासुद्धा ढासळणार नाही, ढळणार नाही. असं राहता आलं पाहिजे. आनंदासाठीच जीवन. ततः किम ही कविता आहे. ततः किम याचा अर्थ असा नाही की हे असलं तर काय आणि नसलं तर काय. असलं तर आनंद आहे, पण नसलं तर दुःख नाही. तुमच्या जीवनामध्ये हा प्रयोग करून बघा. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जे काही तुम्ही करता, मग ते धर्माच्या नावाने कर्मकांड असो, व्यसनाच्या, सवयीच्या इतर काही गोष्टी करावयाच्यात असो, जीवनामध्ये अशा गोष्टी करायच्या की ज्या गोष्टी करण्यामध्ये आनंद वाटतो. पण नाही केलं तर काही फरक नाही पडत. ही कसोटी लावा. करण्यामध्ये अनंत आनंद आहे, पण एके दिवशी नाही केलं, राहून गेलं तर राहून गेलं, त्यात काय मोठंसं. याच्या उलट करण्यामध्ये काडीचाही आनंद नाही. करावं लागतं. नाही केलं तर काय होईल याची पापाची, नाना तऱ्हेची भीती आहे. करण्यामध्ये आनंद नाही आणि नाही केलं तर बेचैनी दिवसभर. अशा ज्या ज्या काही गोष्टी आहेत ना, त्या उचलून बाहेर फेकून द्या. तो अधर्म आहे, पाप आहे. कारण जीवन आनंदासाठी आहे. आनंदाचे डोही आनंद तरंग. तो जो परमात्मा आहे तो आपल्यामध्ये अवतरतो. तो आनंदच व्यक्त करतो. आपण आनंदित नसू तर आपण परमात्म्यापासून तुटतो. दारू पिणाऱ्या माणसाला दारू पिण्यामध्ये काहीही आनंद नसतो. तो सवयीने पितो आणि धुंद होऊन पडतो. पण नाही प्यायला तर भयंकर बेचैनी. मी आता सांगितलं त्याच्या बरोबर विरुद्ध होतं. सिगारेट, तंबाखू खाणाऱ्याला ते सिगारेट, तंबाखू खाल्ल्यानंतर ती नेहमीची अशीच अवस्था असते. त्याच संवेदना येत राहतात. त्यामध्ये विशेष आनंद नाही. पण नाही मिळालं तर भयंकर बेचैनी. तसं रोज कुणीतरी पूजा अर्चा करतं आणि काही कारणाने त्यास काम राहून गेलं तर दिवसभर वाटत राहतं आज पूजा राहिली. पूजा राहिली असं वाटत राहिलं तर ते पूजेचं व्यसन लागलं. ते वाईट आहे. करण्यामध्ये आनंद असू द्या,
न करण्याने काहीही बिघडणार नाही. अशा तऱ्हेने बाह्य जीवनामध्ये अनंत आनंदासाठी पाचही इंद्रियांच्या माध्यमातून भरपूर पुरुषार्थ करून टीमवर्कने आपण या जगतावरती स्वर्ग उतरवून आणू शकतो. त्याचा निषेध नाही. ध्यान. पण बाह्य ऐहिक जगतामध्ये 6 इंद्रियांमधून जे जगणं झालं त्याच्या व्यतिरिक्त आणखी काहीतरी आहे. रहस्यमय आहे. व्यक्त नाही पण अव्यक्त आहे. अव्यक्ताच्या पलीकडे अनंत असं जे काही आहे त्यापासून वंचित राहिलेलं, देह मन बुद्धी या सगळ्यातून भरपूर पुरुषार्थ करण्याचं, निर्माण करण्याचं क्षेत्र सोडून आलेलं आतलंच एक क्षेत्र आहे. हे याच्या विरुद्ध असल्यामुळे तिथे सगळा पुरुषार्थ, सगळं करणं बाधक आणि व्यर्थ आहे. एवढ्याकरिता ध्यान तुम्ही करू शकत नाही. ध्यान शब्दाचा खरा अर्थ जर तुम्ही समजावून घेतलात तर काहीही न करता जसे आपण आहोत तसे असण्याचा अनुभव घेणं. झोपेमध्ये आपण हेच करतो ना. झोप येण्यासाठी आपण काय करतो? इतर गोष्टी तुम्ही करता, म्हणजे रोज जेवण करता, आंघोळ करता, काम करता, कपडे घालता, कितीतरी गोष्टी करता. झोप तुम्ही करता? असं म्हणता का की काल मी 7 तास झोप केली बरं का? असं म्हणालात तर म्हणाल एकतर तुम्हाला मराठी भाषा येत नाही किंवा मराठी भाषा येते पण तुमचा गैरसमज झालेला आहे. झोप लागते, झोप अवतरते. तसंच ध्यान आहे. आम्ही जेव्हा ध्यान शिकवतो, विपश्यनेबद्दल बोलतो, तेव्हा काहीही करायचं नाही असं सांगतो. मग तुम्ही म्हणाल बसायला सांगता की. तुम्ही नैसर्गिकतः बसता की नाही बसत? ध्यान करण्यासाठी बसा असंही मी म्हणत नाही. शिकण्यासाठी बसावं लागतं. शिकण्यासाठी बसून तुम्ही एकदा शिकलात की त्यानंतर ध्यान दैनंदिन जीवनामध्ये सगळ्याच गोष्टी करताना असतं. बाकीचं सगळं जरी चाललेलं असलं तरी आतमध्ये तुम्ही अस्पर्शित शांत असे राहता. मग आडवे झालात तरीसुद्धा शांत. झोपेमध्ये सुद्धा ती अवस्था नष्ट होत नाही. या निशा सर्वभूतानां तस्यां जागृती संयमी यस्यां जागृती भूतानी सा निशा पश्यतो मुनी. सर्व भूते जिथे जागती. अध्यात्मामध्ये आपल्याला भूत म्हणतात. जे व्यक्त झालेलं आहे त्याला भूत म्हणतात. तेव्हा सर्व माणसं जिथे जागी, ती जागृतीची अवस्था जी असते तिथे योगी संयमी झोपलेला असतो आणि सर्व माणसं जिथे झोपलेली असतात तिथे हा संयमी जागा असतो. आता नुसता रूढार्थ घेतला तर गडबड होऊन जाईल. म्हणजे याचा अर्थ असा नाही की सगळी माणसं झोपली की हा मुनी रात्री वॉचमनसारखा जागा असतो. तर सगळे लोक जेव्हा इंद्रिय उपभोगामध्ये नाना तऱ्हेच्या मौजमजेमध्ये मस्त आहे म्हणजे जागे आहे, तिथे हा संयमी 5ही इंद्रियांपासून आतमध्ये जाऊन शांत राहतो. आणि ज्यावेळी सर्व लोक 5ही इंद्रियांच्या माध्यमातून पूर्णपणे लुप्त होऊन जातात, झोपी जातात, त्यावेळेला सुद्धा हा संयमी इंद्रियांच्या पलीकडे झोपेमध्ये सुद्धा जागृत राहण्याची, जागं राहण्याची जी अवस्था असते, म्हणजे आत जी एक जागृती आहे स्वची, तिथे जागा असतो. असे 24 तास तुम्ही केव्हाही ध्यानस्थ अवस्थेमध्ये असू शकता. पण ते शिकण्यासाठी बसावं लागतं. बसल्यानंतर काय करायचं? काहीही करायचं नाही. अंग सैल सोडून द्यायचं. ची बाराखडी लक्षात घ्यायची. शरीर स्थिर, सरळ, शिथिल, श्वास शांत, संतुलित. संवेदना शरीरामध्ये जाणवतात. सूक्ष्म असोत, स्थूल असोत, त्या साक्षीभावाने बघायच्या आणि समत्व ठेवायचं. म्हणजे काहीही करायचं नाही. जे जसं आहे तसं पाहायचं, स्वीकारायचं. तरी पण मन चालतच राहील. स्मृती जागृत होतील, कल्पना जागृत होतील. हे जे आपोआप चालत आहे त्याकडे आता नुसतं बघायचं. त्या बघण्यातून हळूहळू एक शांत अवस्था आतमध्ये उतरते. आता याचं मी वर्णन केलं. एकदा सोडून तुम्ही 10 वेळा, 100 वेळा, 1000 वेळेला जरी वर्णन ऐकलत, वाचलत, तरी हे आंधळ्याच्या हाती असलेल्या कंदिलासारखं आहे.
त्याचा प्रकाश तुमच्या उपयोगाचा नाही. एक जन्मांधळा मनुष्य होता आणि त्याचा एक डोळस मित्र होता. हा आंधळा माणूस एकदा त्या डोळस मित्राच्या घरी भेटायला गेला. दिवसभर गप्पा गोष्टी झाल्या, खाणंपिणं झालं. संध्याकाळ झाल्यानंतर तो आंधळा मित्र परत निघाला. तेव्हा डोळस म्हणाला की अंधार पडलाय, तेव्हा तू आता जाणार कसा? टॉर्च घेतल्याशिवाय? कंदील घेतल्याशिवाय जाऊ नको. तो आंधळा म्हणाला, अंधार आणि प्रकाश हे असे शब्द मला काही कळत नाही. मी दिवसा आलो काय, रात्री आलो काय, माझ्या दृष्टीने सारखंच आहे. मी जातो. माझी आपली काठी आहे. तेव्हा डोळस मित्र म्हणाला, नाही नाही, तू असं कर, हा दिवा तू आपल्याबरोबर घेऊन जा. म्हणून त्याने कंदील पेटवला आणि त्याच्या हाती दिला. आंधळा म्हणाला की तू माझी चेष्टा करतोयस का? मला काहीच फरक पडत नाही. तेव्हा डोळस मित्र म्हणाला, अरे तुला कळत नाही, तुझ्या हातात कंदील असला म्हणजे तुला त्याने काही फरक पडत नाही. पण अंधारात तू कंदील घेऊन चाललास ना, तर इतर डोळस लोकांना तू चालतोयस हे कळल्यावर ते तुला धडकणार नाही. रस्त्यावरती उजेड नाही, तुझ्या हातात उजेड आहे, तेव्हा आता तुला जायला हरकत नाही. आता मित्राला नाही कसं म्हणायचं? कंदील आहे, दुसऱ्यांना मी दिसेन असं म्हणतोय, तर ठीक आहे. आंधळा चालला. आता आंधळ्याला गर्व झाला, माझ्याजवळ एक अशी शक्ती आहे की मला दिसत नाही पण दुसऱ्यांना मी दिसतो. थोड्या वेळाने एक मनुष्य येऊन त्या आंधळ्याला धडकला. त्याबरोबर आंधळा म्हणाला, काय हो, डोळे आहेत का आंधळे आहात? तो म्हणाला, माफ करा, मला दिसलं नाही. त्यावर आंधळा म्हणाला, दिसलं नाही म्हणजे तुम्हाला डोळे नाहीत? तो म्हणाला, मला डोळे आहेत हो, पण अंधार आहे म्हणून दिसलं नाही. पण माझ्या हातात कंदील आहे आणि त्याच्या उजेडात मी तुम्हाला दिसत नाही. तर ते गृहस्थ हसायला लागले. म्हणाले, कंदील आहे पण तो विझलेला आहे. आता आंधळ्याला पेटलेला कंदील आणि विझलेला कंदील यात फरक कळत नाही. पेटलेला कंदील मित्राने दिला होता, पण मध्ये केव्हा विझला हे आंधळ्याला कळलं नाही. हे असं होतं.